हॅलो फ्रेंड्स, मी अपूर्वा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गूळ खोबऱ्याचे मोदक. चला तर पाहूया आपण त्याची रेसिपी. आपल्या इथे बाप्पाला नेहमी मोदकाचा प्रसाद दिला जातो. तर चला आपण पाहूया याच्यासाठी लागणारे साहित्य. सर्वप्रथम किसलेलं खोबरं, त्याच्यानंतर गुळाची पावडर. इथे मी रेडीमेड गुळाची पावडर घेतलेली आहे. तुम्ही इथे तुमच्या घरी जो पण गूळ अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. नंतर मी घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि चवीसाठी वेलची. त्यानंतर मी इथे गव्हाचं पीठ घेत आहे. सर्वप्रथम आपण पहिले खोबरं भाजून घेणार आहोत. असं खरपूस होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे. माझं खोबरं भाजून तयार आहे. आपण याचं सारण बनवूया. या खोबऱ्यावर मी टाकत आहे गुळाची पावडर. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. मी ड्रायफ्रूट्स थोडे मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर वेलची पूड. हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण चपाती लाटून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या घरी एखाद्या वाटीच्या साहाय्याने असे मोदकासाठी गोल काप करून घ्यायचे आहे. हे अशा प्रकारे आपण सर्व काप करून घ्यायचे. आपण आता मोदक बनवूया. मी त्या पुऱ्यांमध्ये मोदकाचं सारण भरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मोदकाचा आकार कमी जास्त करू शकता. कोणाला मोठे मोदक हवे असतील तर तुम्ही थोडीशी मोठी वाटी घेऊन ते आकार बनवून घ्यायचे. इथे माझा मोदक बनवून तयार आहे. अशाच प्रकारे बाकीचे उरलेले सुद्धा मोदक बनवून घ्यायचे. हे माझे सर्व मोदक बनवून तयार आहे. मी तेल तापवायला आधीच ठेवलेलं होतं. तुम्ही चेक करायचं आहे तेल आपलं प्रॉपर तापलेलं आहे की नाही. त्यावर तुम्ही हात जरी फिरवला तरी तुम्हाला कळेल की आपलं तेल तापलेलं आहे की नाही. नाही तर तुम्ही पिठाचा गोळा करून त्यात टाकला, तो जर लगेच तळून वरती आला तर तुम्ही समजायचं तुमचं तेल तापलेलं आहे. चला तर आपण एक एक करून मोदक या तेलामध्ये सोडूया. हे मोदक आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे आपले मोदक तयार आहेत. हे आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचे. त्याचप्रमाणे परत उरलेले मोदकही आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. हे मोदक आपले तळून तयार आहेत.
तर आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपण सगळे मोदक तळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता की माझ्या मोदकाच्या वरचा लेयर किती क्रंची झालेला आहे. अशा प्रकारे आपण हे इथे सर्व मोदक बनवून रेडी केलेली आहे. असे साधे आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा.